अजित भाऊ राहिलेल्या संतोष भाऊ अजित भाऊ राहिलेल्या सर्व व्यक्तींचा सत्कार करून घ्यायचा आहे। मी आपल्या वडद गावातर्फे सर्वांचा शाब्दिक सत्कार करत आहे। या वडद गावाच्या आज प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने आमच्या वडद गावचं आभार मानतो। 5 मिनिटं बोलू द्या आणि दादा 2 शब्द बोलतील। मला नाही बोलतात भाषण शुभेच्छा द्या फक्त शुभेच्छा शुभेच्छा देतील। आज प्रचारादरम्यान अमोल साहेब कोले आज उडदला आलेले त्यांचं पहिल्यांदा सहर्ष स्वागत। साहेब तुम्हाला एकच सांगतो, लोक खूप हुशार आहेत, कोणाला सांगायची गरज नाही, पण किती काय म्हटलं तर कोणत्यावर परिणाम होत नाही। ज्याला ज्याला मतदान ज्याला करायचे 100% करणार, ज्याचा राजयोग असेल तो माणूस निवडून येणार। माझ्या बाबतीत म्हणायची हा वांडखोरे हा तोंडाळे हा काही निवडून येत नाही, लोकांनी जनतेने निवडायचे निवडून येत। तसं तुमच्या बाबतीत सांगतो, सगळ्यांना अभिमान आहे, त्यामुळे ज्याला मतदान करायचे तो 100% मतदान करणार आहे, आणि ज्याच्या नशिबात राजयोग आहे तो खासदार होणार आहे। याच्याबद्दल आमचं काही शुभेच्छा होण्यासाठी द्या ना स्वामीमय शुभेच्छा सगळ्यांना। तुम्हाला खासदारकीच्या स्वामीमय शुभेच्छा, आणि तुम्ही खासदार साहेब झाले तर आमची एक विनंती, आमच्या अपेक्षा काही नाही, जसं तुम्ही आमच्या वडद काय मला काम द्यावा, बाकी आमची अपेक्षा कोणत्याबद्दल आम्ही तुमच्यावर नाराज सुद्धा नाही। तुमचं खूप काम चांगले, पण तुम्ही आम्हाला न काम दिल्यामुळे थोडासा नाराज, कारण की मी सरपंच झालो तर मला एकच अपेक्षा होती का मला काम भेटावं। संतोष दादामुळे एवढं वेल सेटल आम्ही, आम्हाला कोणाच्याच पाया पडायची गरज नाही, फक्त कामांसाठी मी माझ्या आयुष्यात सरपंच झाल्यापासून नेत्यांच्या पाया पडलो, नाही तर काही कोणाच्या पाया पडायची कारण नाही। वेल सेटल संतोष दादामुळे मला लाख रुपये भाडे येते, काही काम करायची गरज नाही। मला एक काय सांगायचे, तुम्ही खासदार साहेब झाले, आम्ही सत्कार येऊ, लक्ष द्या बाकी आमचं भाऊंनी फोन करून शब्द दिला काय खासदार साहेबांना मी जातीने स्वतः हजर राहून साहेबांचं स्वागत करणार। आणि कोणाला वाटतं या जय श्रीरामच्या साली मुद्दा मानल्या, आमचा मारुती मंदिराचा कार्यक्रम झाला त्यासाठी आम्ही शाली आणल्या होत्या, आणि जय श्रीराम हे नाव आजच्या या लोकसभेच्या प्रचार दौऱ्यानिमित्ताने सन्माननीय खासदार साहेब अमोलजी कोले साहेब, आता सरपंच साहेबांनी सांगितलंय मतदान कोणाला करायचं किंवा काय जो ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु होऊ घातलेली निवडणूक हे देशाचं भवितव्य घडवणारी आहे, आणि आपली ग्रामीण अर्थव्यवस्था किंवा आपला व्यवसाय हा शेती हा प्रमुख व्यवसाय, आणि शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय आहेत। तर आपल्या या व्यवसायासाठी पूरक अशी भूमिका कोण त्या संसदेमध्ये घेते, अशा व्यक्तीच्या मागं आपण सर्वांनी राहावं अशी सगळ्यांना या निवडणुकीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो। जय शिवराय। उपस्थित असणारे सगळे मान्यवर, सर्वप्रथम स्वर्गीय रामदास शेठ चव्हाण यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो। उपस्थित असणारे सगळेच मान्यवर, माऊली शेठ खंडागळे असतील, मोहित भाऊ डमाले असतील, तुषार भाऊ थोरात असतील, गुलाब शेठ पारखे असतील, भास्कर शेठ असतील, आमचे संतोष भाऊ असतील, बाजीराव शेठ ढोले असतील, उत्तमराव काशीद असतील, सगळे उपस्थित मान्यवर। खरं तर फार वेळ बोलणार नाही, कारण जसं सरपंचांनी सांगितलं त्या पद्धतीनं प्रत्येकाचा निर्णय झालेला आहे, पण प्रत्येकाचा निर्णय झालेला असताना सरपंच मी मोठ्या भावाच्या नात्यानं फक्त एकच आवर्जून गोष्ट सांगेन, ती म्हणजे जसं दादा म्हणाले त्या पद्धतीनं आता देशाची निवडणूक आहे। ही देशाची निवडणूक असताना आदिनाथ भाऊ असतील, रमेश भाऊ असतील, आमचे जितू शेठ असतील, हे सगळीकडे या प्रचाराच्या निमित्तानं फिरत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्यानं हा निर्णय घेतलाय, आणि असं असताना सुद्धा देशातले काही नेते वेगळी भूमिका घ्यायचा प्रयत्न करतात। जसं आपण म्हणालात, विकास कामांची ही अपेक्षा ही प्रत्येकाला असणं ही स्वाभाविक आहे, विकास कामं झाली पाहिजेत ही अपेक्षा असणं स्वाभाविक आहे, परंतु ही अपेक्षा होत असताना दुर्दैवानं काही वेळा पिंजऱ्यातल्या उंदरासारखी आपली अवस्था देशवासियांची होत नाही ना, याचं भान आहे प्रत्येकानं आपण ठेवणं गरजेचं आहे। आजही कांदा उत्पादक शेतकरी 2 डिसेंबर पासून आक्रोश करतोय, आपल्या कांद्याची निर्यात बंदी करण्यात आली, परंतु आज माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी घाईघाईने ट्विट केलं की 99,000 टन कांद्याच्या निर्यातीला परवानगी, आणि त्यानंतर वाईट या गोष्टीचं वाटतं की हा महाराष्ट्र सुद्धा, या महाराष्ट्रातला कांदा उत्पादक शेतकरी सुद्धा एक भूमिका
सातत्यानं मांडत असताना की महाराष्ट्राचा शेतकरी सुद्धा मतदार आहे ना हो. तुम्ही गुजरातच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याची निर्यात बंदी उठवली आणि दादांत दुर्दैव आहे, दादांत खोटं ट्विट माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी आज केलं की 99,000 टन कांद्याच्या निर्यातीला परवानगी मिळाली. माऊली शेठ, अशी कोणतीही परवानगी मिळाल्याचं डीजीएफटीच्या वेबसाईटवर कुठलंही नोटिफिकेशन नाही. कारण जर अशी परवानगी असेल तर हे डीजीएफटीच्या वेबसाईटवर नोटिफिकेशन येणं गरजेचं आहे. ही अतिरिक्त कोणतीही निर्यात बंदी उठवण्यात आली नाही. आणि अशा पद्धतीने हे वाईट या गोष्टीचं वाटतं की कालपासून आम्ही घसा फोडून ओरडतोय की गुजरातचा शेतकरी महाराष्ट्राचा शेतकरी नाही का. या धोरणांच्या संदर्भातली ही निवडणूक आयात निर्यात धोरण काय ठरणार, बेरोजगारीच्या संदर्भातली भूमिका काय असणार, या संदर्भातली ही निवडणूक. आणि तुम्ही म्हणाला शाली तुम्ही जय श्रीरामच्या दिल्या. सरपंच, मी मनापासून आभार मानेन तुमचं. कारण मारुती रायाच्या मंदिरात आल्यानंतर खरं तर आपली संस्कृती आहे, हा इतिहास आहे. मारुती रायाला जेव्हा हनुमंतरायाला रावणानं बंदिवान केलं होतं, रावणाच्या सभेत हनुमंतराय बसले होते आणि हनुमंतरायाला रावणानं त्यावेळी सांगितलं होतं की भूमिका बदल. त्यावेळी हनुमंतरायाला सांगितलं होतं भूमिका बदल, रामाची बाजू सोडून माझ्या बाजूला ये, हे त्यावेळी सांगितलं होतं. त्यावेळी जर हनुमंतरायानं भूमिका बदलली असती तर आज एवढं देखणं, एवढं भव्य मंदिर करून हनुमंतरायाच्या रावणाने त्यावेळी हनुमंतरायाला सांगितलं होतं भूमिका बदल नाहीतर बघ शेपटीला आग लावतो. दुर्दैवानं आजच्या काळामध्ये भूमिका बदल नाही तर कारवाई करतो, अशा गोष्टी कानावर येतात. पण तसं असताना सुद्धा हनुमंतरायानं धमक ही दाखवली की शेपटीला आग लावली तरी निष्ठा ही महत्वाची आहे. आणि त्यामुळे त्यांनी ही धमकी देणाऱ्या, हे धमकावणाऱ्या लंकेला आग लावली. आज दुर्दैवानं महाराष्ट्र राज्याचा मंत्री राहिलेल्या एका व्यक्तीचं हे असं विधान आलं भावांनो. आणि म्हणून लोकशाहीच्या दृष्टीने कोणी कुठला विचारधारा मानावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण महाराष्ट्र राज्याचा मंत्री राहिलेल्या एखाद्या माजी मंत्र्यानं जर असं विधान केलं की अशी भीती दाखवा का समोरचा कोलमडून तरी पडला पाहिजे, नाहीतर तो आमच्याकडे तरी आला पाहिजे, तर मला हात जोडून नम्रतेची विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीला स्वाभिमान शिकवलाय. आणि त्यामुळे जेव्हा मान खाली घालून मुजरे करायचे की ताठ मानेनं लढायचं, आम्ही सगळे ताठ मानेनं लढणाऱ्याच्या बाजूने आहोत. आणि त्यामुळे ही भूमिका, ही भावना, ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची भावना. आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे असतील, माननीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत असताना तुमचा आवाज म्हणून संसदेत गरजत राहील. कारण मी कांद्याची निर्यात बंदी झाल्यानंतर पाहिलं, बिबट्याचा प्रश्न असेल, कांद्याचा प्रश्न असेल, या सगळ्या बाबतीमध्ये सातत्यानं 39 महायुतीचे खासदार शांत बसलेले असताना मी होतो आणि सुप्रियाताई होत्या, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर होते, आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने गरजत होतो. इथल्या पुलाच्या संदर्भात अनेक चर्चा झाल्या. या चर्चा मी प्रामाणिकपणे सांगतो, सोय होणं महत्वाचं आहे. आणि ही सोय होत असताना मी कधीच, तुम्हाला ठाऊक आहे, मी कधी श्रेयवादाच्या याच्यात कधीच पडत नाही, कधी पडण्याची आवश्यकताही नाही. गोष्टी होणं गरजेचं आहे. जसं सरपंचांनी भूमिका मांडली त्या पद्धतीने विकास होणं गरजेचं आहे. आणि हा विकास आपण करत असताना, कारण सोशल मीडियावर तुम्ही तेही पत्र बघितले असतील, शिफारस कोणाची होती ही पत्र बघितली असतील, पण या गोष्टी होत राहतात, या गोष्टी चालत राहतात. त्याने आपापसात वितुष्ट येऊ नये याची काळजी सुद्धा आपण तितकीच घेणं गरजेचं आहे. कारण उद्या देशाची निवडणूक आहे. पूल कुणामुळं झाला या विषयाने देशातली महागाई कमी होणार आहे का? तुम्हाला येऊन विचारलं जातं खासदार किती वेळा गावातले आदिनाशे, पण खासदार 4 वेळा आले की 40 वेळा आले, यानी गॅस सिलेंडर किती रुपयाला मिळणार याच्यावर फरक पडणार आहे का? यानी खताची गोण किती रुपयाला मिळणार यानी फरक पडणार आहे का? यानी रोजगार भारतात येणार की नाही याला फरक पडणार आहे का? या विषयांची निवडणूक आहे. म्हणून आपल्याला कळकळीची विनंती आहे, तुतारी वाजवणारा माणूस हे आता आपलं चिन्ह आहे. काय चिन्ह पोहोचलं व्यवस्थित? तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबून तुमच्या मतांचा आशीर्वाद पाठीशी उभा करा, एवढीच कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. माहिती
चला